मध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्यामध्ये सुरू झालेल्या एका सामाजिक आणि राजकीय वादासंदर्भातली। महाराणी ताराराणी यांच्याबाबत जैन मुनींनी एक वक्तव्य केलं। महाराणी ताराराणी या जैन होत्या असं जैन मुनी नयन पद्मसागर यांनी म्हटलं आणि त्यांच्यावरती टीकेची झोड उठली आहे। पण या मुद्द्यावरनं त्यांच्या वक्तव्यावरनं जैन समाजामध्ये दोन गट पडलेत। नयन पद्मसागर यांनी माफी मागावी अशी मागणी आता जैन मुनी निलेश चंद्र यांनी केली आहे। तर ताराराणी दररोज शस्त्रपूजा करायच्या आणि हे जैन मुनींना मान्य आहे का असा प्रश्न ताराराणींच्या वंशजांनी उपस्थित केलाय। आचार्य पद्मसागर यांनी मराठी भाषेबाबत सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। मराठी भाषेची रचना जैन आचार्यांनी केली असा अजब दावा पद्मसागर यांनी केला। त्यामुळे मराठी विरुद्ध जैन असा नवीन वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईच्या दादरमधील कबूतरखान्यावरनं जैन विरुद्ध मराठी असा संघर्ष सुद्धा शिगेला पोहोचलेला होता। तर जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर जैन समाजामधल्याच दोन मुनींमध्ये मोठा वाद पाहायला मिळतोय। नयन पद्मसागर यांनी आता महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी जैन मुनी निलेश चंद्र यांनी केली आहे। हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है। ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता, ये वीरों का इतिहास होता है। राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती। हे पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते। नयन पद्मसागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे। पुन्हा वाद तुम्ही करता, वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचं आहे, आपला चुनाव जितायचा आहे, त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा बी होते ना। आचार्य पद्मसागर यांच्या वक्तव्यावरती इतिहास तज्ञांनी कालच प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांचा हा दावा खोडून काढलेला आहे, वक्तव्य खोडून काढले आणि आता ताराराणींच्या माहेरचे वंशज सुद्धा पुढे सरसावलेत। ताराराणींचे वडील हंबीराव मोहितेंचे वंशज विक्रमसिंह मोहितेंनी या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि ताराराणी रोजच्या रोज शस्त्रपूजा करायच्या आणि हे जैन मुनींना मान्य आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। शिवाजी महाराजांचं देहावसान झाल्यानंतर संभाजी महाराजांनी छत्रपतीपद सांभाळलं आणि त्यांनी स्वतःहून राजाराम महाराजांचा विवाह ताराराणींबरोबर लावून दिला 1681 साली। असा तो इतिहास आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की जैन धर्मामध्ये अहिंसाला महत्त्व आहे। ताराराणीचा देव्हारा अजूनही अस्तित्वात आहे आणि ताराराणींच्या देव्हाऱ्यामध्ये शस्त्रपूजन व्हायचं रोज। मग हे जैन धर्माला मान्य आहे का? कुठलंही वाचन न करता या जैन मुनींनी जे बेताल वक्तव्य केलंय ते खूप खरं दखल घेण्यासारखं आहे आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे। आणि अशा पद्धतीची जर इतिहासाची जर तोडमोड लोक करणार असतील तर जनतेपुढे लोकांपुढे चुकीचा इतिहास जाऊ शकतो। म्हणून शासनाने याची दखल घ्यावी। बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला अशा पद्धतीचं कुठलंही वाचन न करता एक वक्तव्य होत असतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण होत असतो। म्हणून शासनाने एखादा कायदा करावा आणि कुठलाही अभ्यास न करता कुठलाही पुरावे न दाखवता एखादं जर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर त्याच्यावर कारवाई करावी। तर मोहिते घराण्यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते आणि जयाजी मोहिते या दोघांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती। तर जैन मुनींनी ताराराणींच्या बाबतीत केलेल्या विधानावरनं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे। तर मराठी भाषेचा मुद्दा सुद्धा सगळ्या दरम्यान चर्चेत आलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्र सरकारनं जैन मुनींना उत्तर दिल्याचं मंत्री उदय सामंतांनी सांगितलं। ज्या पद्धतीने हिंदूमध्येच बटवाडा होतोय, आपण वेगवेगळं स्टेटमेंट करून वेगळे करताय, मग आम्ही मराठा हिंदू ते अशा पद्धतीने चालत असेल आणि प्रत्येक वेळेला जैनांचं करून मराठा आणि जैन किंवा जे हिंदू यांच्यामध्ये विभागणी केली जाते का?
आणि मग जे आपण त्यांना म्हणतोय जे जिहाद, लव जिहाद वगैरे, मग हा जैन जिहाद आहे का? तसं आता प्रकरणं वाटायला लागली आहेत की कशासाठी करताय? आपण सगळे एक आहोत, हिंदू आहोत. मला त्यांच्या वादविवादात्मक भाषेकडे वळायचं नाही, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा ज्यावेळी दर्जा मिळाला त्यावेळी 100% केंद्र शासनानं शिक्कामोर्तब केलं आहे की 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरांनी जी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे तो बेस पकडला, तुकारामांची गाथा हा बेस पकडला, छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची मातृभाषा मराठी होती हा बेस पकडला आहे. मला असं वाटतं केंद्र सरकारनंच त्यांना उत्तर दिलेलं आहे. तर जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराष्ट्र